विठुरायाच्या नामात इतकं तल्लीन होऊन पाहतो की जणू काही वर्षभरामध्ये आपल्याला पुढची मार्गक्रमणा जी करायची त्याची ऊर्जा, त्याची ताकद, त्याची शक्ती, त्याची स्फूर्ती ही केवळ एकाच नावात दडली आहे. आणि त्याचं नामस्मरण केल्यावर पुढच्या 365 दिवसांमध्ये जर काही होऊ घातलं असेल तर तेच अरिष्ट सुद्धा लीलया सहजतेने जाईल. ते नामस्मरणातलं नाव म्हणजे विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून जसं तुम्ही म्हणालात की 1000 वर्षाची परंपरा आहे. म्हणजे मी आणि प्रतिमा दोघेही आता पंढरपूरची वारी करून आलो. आम्ही वारकऱ्यांबरोबर चाललो. रिंगणाची सुद्धा अनुभूती घेतली. माझ्या ज्ञानोबाचा अश्व जो आहे त्याला पदस्पर्श करण्याची संधी मिळाली. त्या माझ्या ज्ञानोबाची सेवा करणारा तो अश्व रिंगणामध्ये घेर घेतो. तो घेताना त्याच्या पायाखाली असलेली जी माती आहे ती सुद्धा डोक्याला लावण्याची संधी मिळाली. आणि पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक व्हायला. आणि म्हणून तिथे म्हणजे भक्ती कशी असते तर भक्तीला श्रद्धेला वय नसतंच. पण माझ्या पांडुरंगामध्ये एक अजब अशी शक्ती आहे की कुठल्याही वयातल्या सद्गृहस्थाला किंवा विचारलं तर त्याचं उत्तर काय येतं. तर प्रतिमा साक्षी आम्ही बाहेर पडलो आणि अक्षरशः वाकलेली अशी वयाने झुकलेली एक माता समोर दिसली. तिचं चालणं सुद्धा बेबी पावलांपेक्षाही हळू असेल. आणि मग तिच्याजवळ मी गेलो आणि तिला मी म्हटलं की आजी कशी आहे तब्येत. ऐकू आलं नाही तिला. ती म्हणाली काय. म्हटलं कशी आहे तब्येत, काय वय आहे. तर म्हणाले माझं वय 70 आहे. खरं तर ते वय जास्ती असेल तुला आठवती नसेल. आणि पुढे पटकन म्हणाली विठुरायाच्या आशीर्वादाने पुढची 30 वर्ष काहीच होणार नाही. मी आहे. एक भाय तो मागण्याचा आहे, आर्तता आहे, आरती आहे, आर्तव आहे. आणि पुढे जाऊन अजून एक मावशी भेटली. ती तिच्यापेक्षा तरुण वाटावी पण झुकलेली. तिला विचारलं काय मावशी कसं आहे. ती म्हणाली बरी आहे. म्हटलं काय वय. म्हणाल माझं वय 90 आहे. आता एक आर्तता बघितली विठुरायाकडे. दुसऱ्याचा विश्वास, कॉन्फिडन्स काय. पटकन म्हणाली अरे पुढची 10 वर्ष तो काय मला. आणि ही शक्ती जी आहे ही खरी जगात महाराष्ट्राची, मराठी माणसाची, वारकऱ्यांची ओळख आहे. मला आनंद या गोष्टीचा आहे की 2016ला मुद्दामून एखाद मिनिट जास्त घेतोय मी. पण हे जाणून घेणं आवश्यक आहे कारण पुढचा तुम्हाला माझी विनंती आहे म्हणून. 15-16च्या आधी व्यवस्थांची जी प्रयत्न सगळ्यांनीच केले. मी कोणावर दोषारोपण करण्यासाठी बोलत नाही. पण त्या वाळवंटामध्ये चंद्रभागेच्या तीरी व्यवस्थांची कमजोरी असल्यामुळे अन्य सगळ्या विधी प्रातविधीपासून त्या वाळवंटातच होतो. त्या पर्याय नव्हता आमच्या वारकऱ्यांना. मग सगळ्यांनी मिळून आणि ज्यांचा उल्लेख आपण केला तुकाराम महाराजांचे वंशज यांनी आग्रह धरला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी त्याला बळ दिलं. आणि आज निर्मल वारी या कल्पनेतून ज्या वाळवंटामध्ये अन्य गोष्टींनी विष्टांचा थर होता तिकडे आता साफसफाई एवढी झाली माझ्या वारी केली. आणि त्या ठिकाणी आज काही नाही फुलांचे सडे आणि रांगोळ्यांच्या त्या ठिकाणी रांगोळ्याच काढलेल्या असतात. अशी निर्मल वारी. आणि मग पुढचा म्हणून मी सांगितलं. मग मी त्या मोरे महाराजांना म्हटलं आता पुढचा काय कार्यक्रम. तर ते म्हणाले की आमच्या देऊ आळंदी प्रतिष्ठानचं देवस्थानची खूप मोठी जागा आहे आणि आम्ही ठरवलंय
की आमचा ज्ञानोबा विठ्ठलाच्या चरणी नमस्तक होऊन त्याने आम्हाला जगाला काय दिलं, तर जगातला पहिला असा संत माझ्या दृष्टीने तर आहे की ज्याने पर्यावरण पण आम्हाला शिकवलं, प्राणी मात्र पण शिकवलं, साहित्यही शिकवलं, लिपीही शिकवली, भाषाही शिकवलं, संस्कृती शिकवलं, मानवता प्रेम शिकवलं, दुसऱ्यावर प्रेम करणं शिकवलं, तरुण वयात काम करणं शिकवलं. बाल साहित्यात प्रचंड मोठी अशी आध्यात्मिक वारी आम्हाला दिली. त्या ज्ञानोबांचं 750 वर्ष जन्मशताब्दीचं आहे आणि आम्ही ठरवलंय की तिकडे एक आध्यात्मिक तपोवन करायचं आहे आणि त्या ठिकाणी लागणारी झाडं या सगळ्याचा प्रयोग करायचा. सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून आणि पालकमंत्री म्हणून तुम्ही करीनच, पण मला असं वाटलंय तुम्हाला का सांगावं, तर वारीला जाण्याचा योग सगळ्यांनाच मिळावा ही विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना. पण मगाशी कोणीतरी म्हटलं जन्मोजन्मी प्रत्येक जन्मात तो मिळावा, जन्मात त्याचा पदस्पर्श करायला मिळाला. तुकाराम महाराज म्हणाले की मला माऊलींचं आणि विठ्ठलाचं सर्वश्रेष्ठ भक्त व्हायचं आणि तीच माझी खरी श्रद्धा. आणि मग त्याचा मार्ग काय, आजकालच्या जमान्यात एक दुसऱ्याला खाली पाडण्याची स्पर्धा. तुकाराम महाराज म्हणतात लहानपण देगा देवा, मला लहानपण देगा देवा, या भावनेने मग आपला लहान लहान वाटा सगळ्यांना उचलायला मिळावा. म्हणून पुढच्या वर्षीच्या आधी एक कार्यक्रम घेऊन येणार आहे, एक झाड एक परिवार. या ज्ञानोबांच्या 750व्या शताब्दीला ज्यांना कोणाला हा आर्थिक मदतीसाठी नाही, तुमच्या खिशात हात घालण्यासाठी नाही, तुमच्यावर काहीतरी जतवण्यासाठी नाही, पण एक संधी म्हणून प्रत्येकाला ही मिळावी. एक झाड त्या देऊ तपले ज्यांना लावायचं तरी पुढच्या वर्षीपर्यंत मनस्थिती तयारी करा. तुमचं एक झाड 1000 वर्षाची परंपरा असलेल्या वारीला पुढचे 10,000 वर्ष ऑक्सिजन देणारी राहील ही भावना त्यामध्ये असेल. आणि म्हणून हरित वारीला सुरुवात करू. आपल्या सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्या या वारकऱ्यांनी सगळी ही दिंडी आणि बरोबरीने तुळशी वृंदावन घेऊन या ठिकाणी आम्हाला पुन्हा पुलकित केलं, त्या सगळ्यांना रामकृष्ण हरी.